आपण समोरच्या सोबत किती पण प्रामाणिकपणे वागलं ना, तर समोरचा त्याच्या टॅलेंटने आपल्याला बरोबर फसवत असतो. आता कसं फसवतं ते पुढं सांगते. त्याआधी ना आज ना मी साडी घातलेली होती आणि ही साडी ना मला खूप आवडते आणि असतं ना असं एखादा ड्रेस, एखादी साडी आपण नेहमी घालतो. कारण ना ती आपल्याला खूप आवडत असते आणि तसंच ह्या साडीच्या बाबतीत आहे. ही साडी जी आहे ना ती खूप हलकी आहे आणि मला खूप पटकन घालता येते आणि आवडते पण मला ही खूप. त्यामुळं मी बऱ्याच वेळा घातलेली आहे. साडी घालून ना मी सगळ्यात आधी दरवाजाबाहेर ना रांगोळी काढून घेतली छोटीशी आणि गेले 2-3 दिवस काही व्हिडिओज टाकले नाही, कारण की मी ठरवलं होतं डेली ब्लॉग टाकेल, चॅलेंज घेतलं होतं. पण वरदला ॲडमिट करायची वेळ आली त्यामुळं ना मला व्हिडिओ काही एडिट करायलाच बनले नाही. त्यामुळे मी ते टाकले पण नाहीत. आणि आज गुरुवार होता. आज इथं ना मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि छोटीशी रांगोळी पण काढून घेतली. चला तर सांगते तुम्हाला की समोरचा व्यक्ती कसा फसवतो. तर आज सकाळी फुलं आणायला गेले. त्या फुलांमध्ये ना एवढी सगळी फुलं जी आहेत ना त्या पाकळ्या झालेल्या होत्या. मी ही बाजूला निवडून काढली. तरी मी त्यांना घेताना विचारलं, "पाकळ्या झालेल्या नाहीत ना व्हाईट फुलांच्या?" तर ते मला नाही बोलले. म्हटले, "नाही, मी चांगलीच फुलं दिलेली आहे." पण जेव्हा उचकून पाहिलं ना तर रिॲलिटी अशी होती. मग म्हटलं चला ही वायाला जाण्यापेक्षा ना मी त्यांची रांगोळी तयार केली आणि ही जी रांगोळी आहे ना ही माझी अपूर्ण राहिली. आज ठेवायची होती मला देवीसमोर, पण माझ्याकडचा तो ग्लूच संपला होता. त्यामुळे ना ही अपूर्ण राहिली. आता नेक्स्ट गुरुवारी मी ही नक्की ठेवणार आहे. तर मस्त असं मी इथं पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मला वाचायचं होतं, मग वाचन पण करून घेतलं आणि आज खूप सिंपल अशीच पूजा मांडली होती. पण आज मात्र नाही तर फुलांची रांगोळी तयार केलेली होती मी देवीसमोर. वाचन वगैरे करून झाल्याच्या नंतर ना मी इथं लगेच आरती पण करून घेतली आणि अशी मी छान आजच्या गुरुवारची पूजा मांडली. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.